नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सोलापूर स्पेशल शेंगाची चटणी। सर्वात आधी शेंगाला कढईमध्ये छान असं भाजून घ्यायचं। भाजून घेत असताना शेंगाला कंटिन्यू असं हलवत राहायचं जेणेकरून ते करपू नये। आणि भाजून झाल्याच्या नंतर ते मस्तपैकी थंड करायला ठेवायचं। थंड झाल्याच्या नंतर त्याच्यावरची साल काढून घ्यायची। साल काढून घेत असताना मित्रांनो लक्ष द्यायचं, त्याच्यामध्ये खराब शेंगा असतील तर तेही काढून टाकायचे। मसाल्यांमध्ये मित्रांनो लाल तिखट, मीठ आणि जिरे। सर्वात आधी जिरे तेलामध्ये तडकून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम नंतर बंद करून टाकायची। अशा प्रकारे जिरे तडकले किंवा त्याच्यामध्ये आपले जे सोललेले शेंगा आहेत ते टाकून घ्यायचे आणि उलटणीच्या सहाय्याने ते छानपैकी मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून घेताना मित्रांनो गॅसची फ्लेम ही बंदच ठेवायची, कारण शेंगा आपण ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मीठ आणि लाल मिरची पावडर हे आपण टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। अशा प्रकारे ते गरमीने मीठही पूर्णपणे विरघळून जातं। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं। काढून घेतल्याच्या नंतर त्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि एकदा जर का ते थंड झाले की खलबत्त्याच्या सहाय्याने त्याला असं व्यवस्थितपणे कुटून घ्यायचं। तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे त्याला कुटून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण लसूण, जिरं, मीठ आणि मिरची पावडर टाकलेली आहे। मित्रांनो आम्ही सर्व करतोय चॅनलच्या पप्पाच्या, आणि मी पप्पा कसं ते शेंगाचं आणि चटणी टाकते आणि तिखट ते खायचं नाही। थोडं थोडंसं बॅचमध्ये ते कुटायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। मिक्सरमध्ये सुद्धा ही चटणी तुम्हाला करता येते। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये असं ते पूर्ण आपलं सारण टाकायचं शेंगदाण्याच्या चटणीचं आणि एक एक सेकंदाच्या हिशोबाने ते नुसतं मिक्सरचं बंद चालू करून तुम्ही वाटण करून घेऊ शकता। एकदम बारीक नाही करायचं मित्रांनो, पावडर नाही करायची त्याची, थोडंसं ओबडधोबड असं ठेवायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बंद चालू करून। अशा प्रकारे आपली मिक्सरमध्ये सुद्धा शेंगाची चटणी झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर उजव्या साईडच्या प्लेटमध्ये मित्रांनो आपण खलबत्त्यात वाटलेला आहे आणि डाव्या साईडला मित्रांनो मिक्सरमध्ये केलेला आहे।